नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीला नांदेडमधून एक मोठी बातमी। नांदेडच्या लिंबगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंपरी महिपाल इथे कुटुंबियांनीच मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। हत्या करून मुलीचा मृतदेह जाळण्यात आलाय। आई वडील आणि 2 भावांसह सध्या 5 जणांना अटक करण्यात आलेली आहे आणि ऑनर किलिंगचा प्रकार असल्याची शक्यता वर्तवण्यात येते। या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय। नांदेडच्या लिंबगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंपरी महिपाल इथे एका कुटुंबियानेच आपल्या मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। हत्या करून या मुलीचा मृतदेह जाळण्यात आलाय। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मुजीब शेख आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। मुजीब, अतिशय धक्कादायक घटना, काय सविस्तर माहिती कळू शकली आहे? पिंपरी महिपाल या गावातली ही घटना आहे। 23 वर्षीय वैशाली जोगदंड असं या मुलीचं नाव आहे आणि ही आयुर्वेदिक डॉक्टरचा कोर्स करत होती। BHMSच्या 3ऱ्या वर्षात ही मुलगी शिकत होती। हिचं गावातल्याच एका तरुणासोबत प्रेम संबंध असल्याची माहिती समोर येते आणि काही दिवसांपूर्वी हिचा साखरपुडा या मुलीचा दुसरीकडे घरच्यांनी लावला होता, परंतु 4-5 दिवसाखाली तिचा साखरपुडा मोडला आणि त्यामुळे आपली गावात बदनामी झाली। या कारणामुळे तिच्या घरच्यांनी तिची हत्या केल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिलेली आहे। रविवारची ही घटना आहे। रविवारी रात्रीच तिची हत्या करून तिचा जो मृतदेह ते शेतात नेऊन या कुटुंबियांनी जाळला होता। 3 ते 4 दिवसापासून ही मुलगी गावात दिसत नव्हती। ती कुठे गेली, काही कोणाला काही पत्ता नव्हता। तर ह्याच प्रकरणासंदर्भात एका अनोळखी व्यक्तीने पोलिसांना फोन करून याबाबतची माहिती दिली की अशी 23 वर्षीय युवती जी आहे ती गावातून गायब आहे। त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली आणि हा संपूर्ण प्रकरणाचा काल रात्री उलगडा झाला। या प्रकरणामध्ये 5 जणांना, तिचे आई वडील, 2 भाऊ आणि मामाला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। तिची हत्या नेमकी कशी केली, म्हणजे तिचं काय, तिला विष दिलं किंवा तीक्ष्ण हत्यारानं तिला मारलं, या संदर्भातला आता तपास पोलिसांकडून सुरू आहे। बरं मुजीब, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।